हा असा कुठेतरी शिर्डीच्याच या ठिकाणच्या असणाऱ्या इथलच्या सगळ्यांच्या एक भावना जोडलेल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे हा पैसा देखील कुठेतरी सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झाला पाहिजे, तिथे विश्वस्त मंडळीकडे आला पाहिजे, अशी मागणी या ठिकाणी आमची आज या निमित्तानं आहे. मग तुम्ही तसं काही निवेदन साई देणार संस्थांना देखील कुठेतरी सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झाला पाहिजे, तिथे विश्वस्त मंडळीकडे आला पाहिजे, अशी मागणी या ठिकाणी आमची आज या निमित्तानं आहे. मग तुम्ही तसं काही निवेदन साई संस्थांना दिलं आहे का? साई संस्थांना आम्ही देणार आहोत आणि सरकारला देखील देणार आहोत की अशा प्रकारे जर पैसा बाहेर जात असेल तर प्रत्येक देवस्थान जे आज देशामध्ये कार्यरत आहे, विशेषतः शिर्डीसारखं म्हणजे शिर्डीचा साईबाबांच्याच तिथं हुंडीमध्ये येणारा पैसा हा त्या विश्वस्त ट्रस्टकडे जातो. ट्रस्टवर पूर्णतः नियंत्रण हे सरकारचं आहे, गव्हर्नमेंटचं आहे. पण एका तिथं आतमध्ये त्या प्रेमासिसमध्ये असणारी ही कुठंतरी एक वेगळी समाधी आहे आणि त्याचा पैसा काही मंडळी तिथं बसतात आणि ते रोज घरी घेऊन जातात. हे काय बरोबर नाही, हे कायद्याला धरून नाही, संविधानाला धरून नाही आहे. त्यामुळे हा विश्वस्त मंडळींच्या दृष्टिकोनातून देखील हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं याच्यामध्ये आम्ही शासनाला देखील निवेदन देणार आहोत. आमची भूमिका आज या ठिकाणी आपण या माध्यमातून जाहीर करतो. शासनाला देखील आम्ही ती मागणी करणार आहोत आणि विश्वस्त मंडळी देखील आम्ही या ठिकाणी असणाऱ्या तिथं अधिकारी वर्ग असेल यांना देखील आम्ही ती मागणी करणार आहोत. एवढं करूनही जर कारवाई झाली नाही तर काय भूमिका भाऊ, शेवटी शिर्डीकरांच्या इथं शेवटी एक वेगळं इथं आहे, एक वेगळं नातं आहे इथं शिर्डीकरांचं. त्यामुळे ह्या इथालच्या स्थानिक लोकांची देखील चर्चा करू आणि त्या पुढचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेऊ. युतीमध्ये राष्ट्रवादीच्या सहभागामुळे कुठेतरी भगवीकरण होताना दिसतंय, तुमचे विचार बदललेले दिसत नाही, विचार असं नाहीये. शेवटी हा एक वेगळा व्यासपीठ आहे आणि पक्षाचं व्यासपीठ हे वेगळं व्यासपीठ आहे, स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे इथं आज शिबिराच्या निमित्तानं आलो, त्यामुळे आम्ही ते फक्त भूमिका मांडलेली आहे. नाही, याच्यापूर्वी देखील आम्ही तुम्ही तर नगरमध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये आम्ही अनेक वेळेला अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये असेल, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये असेल, धार्मिक कार्यक्रमामध्ये, धर्माच्या कार्यक्रम असतील विशेषतः, त्याच्यामध्ये आम्ही इथून मागे पूर्वीच्या काळापासून सहभागी होतो. तुमच्या भागामध्ये मढी असेल, मिरावली बाबा असेल, अशा ठिकाणी सुद्धा वक्फनी दावा केलेला आहे. याबद्दल आपली काय? तसं मी सांगितलं की याच्यावर निश्चित आपण त्याच्यावर परत बोलू. पण आज जो मुद्दा आहे हा शिबिराचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, पक्षाची भूमिका या ठिकाणी आहे. तर आल्यानंतर तर साईनगरीमध्ये आलेलो आहोत. मग साईनगरीच्या या कुठेतरी एक बाजूला अन्याय होताना जेव्हा दिसतोय की कुठेतरी हा पैसा काही प्रायव्हेट मंडळी लोक घरी घेऊन चाललेत, त्याला कुठेतरी आळा घाला, एवढंच मी आज बोलून. बाकीचे जे विषय आहेत याच्यावर देखील आपण पुन्हा त्याच्यावर काम बोलणार पण आहोत आणि काम पण करणार आहोत. तिसरी टर्म आहे तुमची, मात्र अपेक्षा होती तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही. हे मिळेल ना. या सरकारमध्ये महायुती सरकार आहे. या महायुती सरकारमध्ये अनेक पक्ष आहेत, 3 पक्ष प्रमुख आहेत, इतर घटक पक्ष आहेत. त्याच्यामध्ये देखील आता पुढे चालून आपल्याला ती संधी मिळणार आहे. 2.5 वर्षाच्या अगोदरच मिळेल अशी शक्यता आहे. विकासाच्या नावावर विकासाच्या नावावर त्या मुंडे साहेबांचं आता या ठिकाणचे वरिष्ठ मंडळी, आता सगळे राज्यातले कर्ते मंडळी या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्याच्यावरती ते काय आता